आज बनवणार म्हणे एकदम चमचमीत आणि झणझणीत चटपटीत सोयाबीन राईस। तर हा राईस मी इथला सोपा पद्धतीमध्ये घडले। तर चला मी हा राईस कसा करा आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। कसा आहे सगळा मजा म्हणा। तर आज बनवणार मी सोयाबीन राईस। त्यासाठी ना मी 2 वाट्या सोयाबीन या गरम पाणी मा उकळली राहू। गरम पाणी मा मीठ टाक दिले आणि थोडासा गॅस हव मी चालू कर दिले। तुम्हें दिसना काढणी देखा मीडियम गॅसवर असलेले मी मस्त बॉईल करले सोयाबीन ले आणि पाणी देखा आपलं गरम होईल की आता मी गॅस करच बंद आणि इसले बॉईल होते साथे इसले मस्त भिजव देस। मी ना सोयाबीन आठे चांगला नि पैसे काढले जात। आता याला लावस मी टिक्का मसाला। तर ये ना आपल्यावर टिक्का मसाला उकितला लावा ना मी साधारण एक मोठा चमचा भर अंदाजे टिक्का मसाला मी इसले लाइलेस कारण मला चटपटीत टेस्ट पाहिजे एकदम। तर देखा टिक्का मसाला टाकीचं नाही एली माहिती कुछ करलेस ना वाला कलर पण भारी आहे आणि ह्याच्या सोयाबीन राहतेस ना ते एकदम कुरकुरीत बनतस। तर त्यांना एकदम भारी लागतं चटपटीत लागतंच एकदम। टिक्का मसाला हवं लावाय घ्या येले आता 5 ते 10 मिनटं मुरवू दूध तेवढा महिना भात शिजाडलेस मी आठे अंदाजे 1.5 तांब्या पाणी आई घालली द आणि तेलमा टाकस मी आता नमक आणि तेल। मी नाडे छोटा बासमती तांदूळ यूज करा ना। तर तुमले जर मोठा करू वाटतं होते तर तुम्ही मोठा लेवाना आम्हाला तांदूळ मी आठे मीठही जास्त घाललेले एक्स्ट्रा कारण मी भात माय ना जो मी राईस करतो त्यांना नमकही घालावं नाही। भात मोकळा मोकळा यायला पाहिजे त्यांसाठी टाकणं मी आठे 1 पळी तेल आणि या अंदाजले आता आपण जोपर्यंत अंदाज उकळत नाही तोपर्यंत येले आपण आता गरम होऊ दूध। इनमा टाकस मी 1 तेजपत्ता। मी नाडी बुटका बासमती तांदूळ उरलेले आता साधारण 1.5 वाटी तांदूळ उरलेले। तुम्ही जितला लागस तितला अंदाजप्रमाणे तांदूळ लिहू शकतास आणि येले मी आता 2 पाणी काही स्वच्छ धुईले शेले बिचारानी अजिबात गरज नाही आहे। तरी पण भात आपला एकदम मोकळा मोकळा आहे मस्त। पाणी ना आपल्याला गरम होई घेते मग टाकस मी आता तांदूळ पण म्हणाला धवाई घ्या। तांदूळ मी टाकले कुकर मी ना 5 मिनिटं मला असं जोपर्यंत खै एकदम अंदाज येत नाही तोपर्यंत कुकर लावा नाही मी। भात म्हणजे पाणी ना ते उकळायला सुरुवात होई घ्या ते कुकर करत नाही बंद। भात आहे ना दुसरी साईडला ठेवला मी भात ना कुकर आता आटे ठेवत तेल तपळाले। तेल जे ना ते आपलं तपी जायले तेव्हा मी आता ना सोयाबीन तैलेस एकदम डीप फ्राय करलेस मी कडक सोयाबीन ह्या तैलेस तेव्हा आता सोयाबीन जर तुम्हाला एकदम कुरकुरीत पाहिजे होती ना तर जो गॅस ना फ्लेम आहे ना तो कमी अजिबात करा नाही। सोयाबीन टाकताना फुल राहू द्यावा ना जेणेकरून आपल्या ज्या सोयाबीन आहेत ना त्या नरम पडाव नाहीत आणि एकदम कुरकुरीत आणि कडक येतील। तुम्ही तेसले असंच तैसन बी खाऊ शकतास तरी पण तिथलाच भारी या सोयाबीन लागतंस। सोयाबीन म्हणावाला तयार जेमतेम 5 ते 7 मिनटं लागणार सोयाबीन तैसन होई घ्यात रेडी एकदम कुरकुरीत आणि क्रंची सोयाबीन आपल्याला यायले देखा आवाज तुम्हाला आवाजवरूनच समजी। आता येसलेस मी काढी आणि ना सगळं सोयाबीन असलेस तळी। तर म्हणाला सोयाबीन आटे सगळं तयार घ्यात आता आपण ना सॉस रेडी करलू। टाके टाके पहिले 1 चमचे चिंचनी चटणी जर नाही बी राहिली तरी पण चाली। लगेचच टाकस मी रेडी चिल्ली सॉस तो साधारण मी आठे 3 चमचा पोया खाणे चम्मच भरलेले आणि लगेचच टाकस मी आठे ग्रीन चिली सॉस पोहे खाऊन चमची भर ग्रीन चिली सॉस मी टाकलेले। आता टाकूत आपण टोमॅटो सॉस टमाटाना सॉस पण टाकाय घ्या आणि टाका मी थोडासा डार्क सोया सॉस या वेळेत म्हणाला सॉस रेडी। इनमें टाकस मी आता 1 चमची भर साखर कारण की ना सॉस ले ना खट्टी मिठी टेस्ट जी ती एकदम भारी लागस। एले करलू जाते आपण मिक्स अर्धा ग्लास पाणी मी टाकी दिलं पाणी टाकीसन मिक्स करली द आणि तेनमा कलर एकदम भारी यायला पाहिजे लाल कलर आणि चटपटीत टेस्ट लागायला पाहिजे त्यामुळे तेनमा टाकस मी आता टिक्का मसाला 1 चमची। आता टिक्का मसाला पण मिक्स करलू आपण आता सॉस तर रेडी होई घेतात आपण ना भाजीपाला कट करलू। मी कांदा टोमॅटो आणि पत्ताकोबी शिमला मिरची ज्या बी आपल्याकडे भाजीपाला होतील त्या टाकानं सोयाबीन राईस जो आहे तो आपला एकदम भारी आहे। मग थोडंसं चिली फ्लेक्स भी टाक देईन तर म्हणजे मिरचीने लाल मिरचीने बिया
ते ना आपलावाला एकदम भारी शिजी गया मोकड़ा मोकड़ा देखा कितना भारी भात फुली सन डबल पण हुई गया। मी ना ज्या सोयाबीन एन घेता येलो होतं ना त्यात चमचा गई भात मी चायली रानू कुकर उघडल्या वाणा आणि भातले मोकड़ा मोकड़ा करले वाणा कितना भारी भात हवा आपला उन्हा मस्त असं ते खिली खिली म्हणतात इतका तसा राईस हवा आपला रेडी हुई गया। जास्त कच्चा पण नाही आणि जास्त गचका पण नाही असा पद्धत मग मी हो भाता ते कर लिदा कुकर उघडली दा मी आता येले ना असाच थंड होऊ देस। मी ना 2 कांदा चिरली जात परत 1 भोपळा मिरची म्हणजे शिमला मिरची आणि पत्ता कोबी होती थोडीशी ती पण चिरली दी लसूण खुडली जात आणि अद्रक ही ठेचली दा म्हणे खलबत्ता मुसैमा। चला आता आपण राईस करायला सुरुवात करू। मी ना मोठीच कढई आहे ठेवली ती गॅसवर होलचोल कारण की कालवाले ना सोपं पडस छोटी जर कढई ठेवतो ना तर कालवता बी येत नाही। त्यांना टाकायचं माझे तेल साधारण मी 3 ते 4 पया तेलही टाकले तिथं तेल आता गरम होऊ तेलही गरम होई गे त्यांना टाक मी जिरं मस्त कडकडी घ्या आपल्याला त्यांना लगेचच टाकस मी लसूण आणि अद्रकनं पेस्ट येले ना 1 ते 2 मिनटं आपण येले तेल मा फ्राय करलू अद्रक लसूण ले 2 मिनटं यावी घ्या। तेन माय ना मी आता सगळा भाजीपाला आहे ना एक सोबत टाकी देस कारण का बरं मला सगळं आहे ना एकसारखा शिजवणं आहे त्यामुळे ना मी शिमला मिरची पण पत्ता कोबी पण आणि कांदा पण एक सोबत टाकली जात याचे 2 ते 3 मिनटं आपण परतायलू 2 ते 3 मिनटं परताय घे त्यांना टाकायचं मी ते चवीपुरता नमक ही व्यवस्थित टाकणं कारण भात मा पण जास्त नमक टाकेले आपण आणि जास्त स्वासेस पण खातच त्यामुळे मी थोडंसं नमकही ॲड करो आणि त्याला ना मस्त परतायले आणि याला मी आता झाकी देस 5 ते 10 मिनटं जोपर्यंत आपला या भाजीपाला शिजतच ना तोपर्यंत मी ना भाजीपाला शिजाडली जात झाकण झाकीसनी शिमला मिरची कांदा आणि पत्ता कोबी मऊसूत हुई गेला आपल्यावाल्या मस्त आता त्यांना टाकस मी सॉस तयार केलं जात ना त्या सॉस मी टाकली जाते आणि यसले पण आपण 1 ते 2 मिनटं आता शिजाडलू एकदम मीडियम गॅसवर सॉस टाकल्यानंतर त्यांना टाकस मी थोडंसं पाणी येस ना माझा आता ॲड करस मी 1 चमची चटणी तुम्हाला आवडते तिखट फिकट तुम्ही तशी ॲड करू शकतास थोडीशी हळद टाकल्यानंतर तेले ना भातले चटपटीत टेस्ट यायला पाहिजे त्यामुळे टाकलं मी आठ एक पोळी मॅगी मसाला सोयाबीन नुसती सोयाबीन चिल्ली जर करतो ना तर मी हळद आणि मॅगी मसाला वगैरे काहीच टाकतो नाही पण आपले भात बी ध्यान ठेवणं पडी कारण तो बी तिथला चविष्ट लागायला पाहिजे त्यामुळे आठी मी 1 पोळी सोयाबीन नाही 1 पोळी मॅगी मसाला टाक दिला आणि चटणी आणि हळद पण टाक दिली आता याला 1 ते 2 मिनटं आपण शिजाडलू 1 ते 2 मिनटं या होई घ्या तर मग टाकस मी सोयाबीन टाकीस आणि तेल पण आपण मिक्स करलू सोयाबीन मिक्स हुई गया आता लगेचच टाकस मी त्यांना भात जो मी शिजाडेल भात होता ना तो भात त्यांना मी टाकी देते सगळा भात मी टाकी दिला आता याले करूत मिक्स सगळा भात मिक्स करली दा येले ना आता आपण 1 ते 2 मिनटं वाफाडलीत म्हणजे झाकण ठिसनी वाफाडलू तेले भातले वाफाडली दा मी झाकण उघाड तिथं हा होई गया आपलावाला इतला भारी वास सुटले घरमा एकदम चायनीज वास ना तर आता मग टाकस मी कोथिंबीर टाकीस आणि याले फक्त मिक्स कर देस मी आता आणि गॅस करस बंद हा होई गया सोपा पद्धत मा सोयाबीन राईस रेडी। चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडत होती तर पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद।